डिलिव्हरीनंतर जेव्हा सगळे बाळाच्या वाढीचे आकडे मोजत असतात, त्याच वेळी आईचे मन मात्र एका वेगळ्याच डिस्कनेक्टमधून जात असते. बाहेर उत्साह असतो, आनंद असतो, सेलिब्रेशन असतं, पण आत मात्र एक शांत संघर्ष सुरू असतो. स्वतःच्या बदललेल्या शरीराशी आणि नव्याने आलेल्या एकटेपणाशी. नमस्कार, मी भावना. भावना अनफिल्टर्ड चॅनेलवर नॅप टाईम टॉक्स या सिरीजच्या दुसऱ्या भागात मी तुमचं मनापासून स्वागत करते. या सिरीजमधील पहिल्या एपिसोडमध्ये आपण गरोदरपणाच्या काही गोष्टींबद्दल बोललो होतो. जर तो एपिसोड तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की जाऊन पहा, कारण आपली ही गोष्ट तिथूनच सुरुवात होते. आज आपण अशा काही वास्तविक गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या आपण सर्वजणी अनुभवतो. आजचा भाग हा तक्रारीचा नसून त्या प्रत्येक आईचा प्रवास सेलिब्रेट करण्यासाठी आहे, जी या बदलांना स्वीकारून खंबीरपणे उभी आहे. हा प्रवास सुरू होतो आरशापासून. डिलिव्हरीनंतर जेव्हा आपण स्वतःला आरशात पाहतो, त्यावेळेस आपल्याला दिसतं आपलं वाढलेलं वजन, बल्की स्टमक हे आपल्याला थोडं परक वाटू शकतं. कधी कधी आजूबाजूचे लोक सुद्धा आपल्याला आपल्या वजनावरून कमेंट्स करतात. पण स्त्रियांनो, हे विसरू नका की हे शरीर एका महान चमत्काराचा साक्षीदार आहे. तुमचं वाढलेलं वजन हे तुमच्या बाळाला मिळालेल्या पोषणाचं प्रतीक आहे. कपाटातून जेव्हा आपण जुने कपडे काढतो तेव्हा ते आपल्याला होत नाहीये या विचारानेच आपल्याला खूप अस्वस्थ व्हायला होतं. अशा वेळी स्वतःसाठी थोडा वेळ काढणं आणि स्वतःवर थोडा खर्च करणं हा तुमचा अधिकार आहे. लोकांनी आपल्याला जज करण्याऐवजी जर म्हणालं की मी थोडा वेळ बाळाला सांभाळते, तू स्वतःसाठी थोडा वेळ काढ, तर त्यांच्या प्रेमामुळे आपला आत्मविश्वास अधिक वाढतो. आपल्या शरीराचा अभिमान बाळगा, कारण त्याने एका नवीन आयुष्याला घडवलंय. आई झाल्यानंतर आपण एका बाळाला जन्म देतो, पण आपल्यातली ती बिनधास्त मुलगी विश्रांती घेत असते. तिला हरवून देऊ नका. रात्रीच्या त्या शांत वेळेत जेव्हा आई जागी असते तेव्हा तिला शारीरिक वेदनांपेक्षा जास्त आश्वासक संवादाची गरज असते. जोडीदार मदतीचा प्रयत्न नक्कीच करतो, पण तिला तिचा थकवा कोणीतरी समजून घ्यावं एवढंच वाटत असतं. तिला नको असतात मोठे सल्ले किंवा सूचना. तिला हवं असतं की तिची चिडचिड कोणीही जज करू नये. तू खूप छान करतेस ही एक साधी पावती सुद्धा तिचा थकवा घालण्यासाठी पुरेशी असते. शेवटी संवादातूनच आपण एकमेकांचं मानसिक ओझं हलकं करू शकतो. काही पण सुरू झालं की ब्रेस्ट फिडिंग बद्दल अनेक चर्चा सुरू होतात. बाळाला दूध पुरतंय ना, हा प्रश्न कधी कधी दडपण आणू शकतो, पण लक्षात घ्या ही एक नैसर्गिक आणि हळूवार होणारी प्रक्रिया आहे. नॅचरल फीडिंग असो किंवा इतर पर्याय, प्रत्येक आई आपल्या बाळासाठी सर्वोत्तम काय आहे हेच ठरवत असते. अशा वेळी तिला गरज असते मानसिक पाठिंब्याची. अशा वेळी आपण त्या आईच्या निर्णयाचा सन्मान करूया, कारण आईचं प्रेम हे कोणत्याच पॅरामीटरमध्ये मोजता येत नाही. आजची आई ही गरोदरपणापासूनच रिसर्च करून आणि विज्ञानाचा आधार घेऊन तयार झालेली असते. बाळ आल्यावर मिळणारे वेगवेगळे सल्ले हे गोंधळात टाकू शकतात, पण जेव्हा आई डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याला प्राधान्य देते तेव्हा समाजाने तिला साथ देणं गरजेचं आहे. विज्ञानाचा जोड आणि अनुभवांची साथ यामधून एक सुंदर पॅरेंटिंग घडू शकतं असं मला वाटतं. आईच्या निर्णयांवर विश्वास ठेवणं ही तिला दिलेली सर्वात मोठी भेट असेल. बाळ झाल्यावर आपल्या इथे अनेक विधी होतात. 5वी पूजन, तसंच 12वी पूजन, आणि याच वेळी सगळीकडे अगदी उत्साहाचं वातावरण असतं आणि अशा वेळेसच आईकडून नॉर्मल राहण्याची अपेक्षा असते. पण आपण हे लक्षात घेत नाही की त्या आईचं शरीर अजूनही सावरतंय, ती अजूनही रिकव्हरी मोडमध्येच आहे. आणि अशाच विधींच्या गडबडीत जर आपण तिच्या आरामाला आणि शारीरिक मर्यादेला जर महत्त्व दिलं तर हाच सोहळा तिच्यासाठी खूप आनंददायी ठरू शकतो. अशा वेळी तिने नटण्यापेक्षा आपल्यासाठी तिचं स्वास्थ्य आणि तिचा आराम हे महत्त्वाचं असलं पाहिजे. काही महिने उलटले की मदतीचा ओघ कमी होतो, पण आईची जबाबदारी मात्र वाढतच असते. अशा वेळी आपण तिला गृहीत न धरता तिची साथ देणं गरजेचं असतं. विशेषतः अशा स्त्रिया ज्या या प्रवासातून गेल्या आहेत त्या नवीन आईच्या आधारस्तंभ बनू शकतात. एका नवीन आईला सल्ल्यांपेक्षा 10 मिनिटं झोपेची आणि प्रॅक्टिकल मदतीची गरज असते. अशा वेळी आपण एकमेकींना कमी लेखण्यापेक्षा एकमेकींचा आधार बनूया. शारीरिक बदल आणि झोपेचा अभाव
कधी कधी मानसिक थकवा आणू शकतो, ज्याला आपण पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हणतो. जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर अजिबात घाबरू नका. तुमच्या शरीराने तुम्हाला जगातली सर्वात सुंदर भेट दिलेली आहे. त्यासाठी त्याचे आभार माना. हे दिवस कठीण वाटत असले तरी कायमचे नाहीत. तुम्ही एक प्रेमळ आणि खंबीर आई आहात. तुमच्या या प्रवासाने तुम्हाला काय शिकवलं ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपण असे एकमेकींचे अनुभव शेअर करूनच सकारात्मक जाणीव निर्माण करू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ अशा आईला पाठवा जिला अशा आश्वासक शब्दांची गरज आहे. आणि हो, या सिरीजचा पहिला एपिसोड पाहिला नसेल तर नक्की पहा. डेली अपडेटसाठी आणि अधिक कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. मी माझं इंस्टाग्राम अकाउंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे. भेटूयात नॅप टाइम टॉक्सच्या पुढच्या एपिसोडमध्ये भावना अनफिल्टर्ड या चॅनलवर. तोपर्यंत स्वतःला जपा आणि स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद.